महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्याच्या मागणीवरून खासदार अमर काळेंनी घुमजाव केलाय। वर्ध्यात बेकायदेशीर सुरू असलेल्या दारू विक्रीबाबत बोलताना आपण उपरोधिक वक्तव्य केल्याचा दावा आता अमर काळेंनी केलेला आहे। दारूबंदी हटवण्याच्या मागणीचं बूमरँग झाल्यावर त्यांनी हा पवित्रा घेतल्याची चर्चा वर्ध्यात सुरू झाली आहे। पाहूया। दारूबंदी हटाव, अमर काळेंचं घुमजाव। चोवीस तासात खासदार अमर काळेंची पलटी। दारूबंदी हटावची मागणी नैराश्यातून केल्याची सारवासार। राजकीय नेते जे बोलतात त्याचा अर्थ तसाच्या तसा घेतला म्हणजे थोडं अवघड होऊन जातं। आता हेच पहा ना, वर्ध्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी वर्ध्यातली दारूबंदी उठवण्याची मागणी केली। एवढंच नाही तर त्यांनी विनोबा भावेंचा पवनार आश्रम आणि महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाचा परिसर दारूबंदीतून वगळण्याची मागणी केली। तुम्हीच ऐका खासदार साहेब दारूबंदी हटवण्याबाबत काय बोलले होते। या जरी वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असेल तरी दारूबंदी ही केवळ फक्त कागदावर आहे, परंतु प्रत्यक्षात जर ग्राउंड रियालिटी जर आपण बघितली तर आपल्यालाही माहित आहे की प्रचंड मोठ्या पद्धतीनं दारू आपल्या जिल्ह्यामध्ये मिळते। दारूचे व्यवसाय त्या निमित्ताने चालू आहेत। लहान लहान पोरं हे दारूचे आता ऍडिक्ट झालेले आहेत। मध्यंतरीच्या काळामध्ये विषारी दारूमुळे काही लोकांचे जीव सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये गेलेले आहे। ही परिस्थिती वर्धा जिल्ह्यामध्ये, जो जिल्हा दारूबंदीचा जिल्हा म्हणून आपण ओळखतो, त्या जिल्ह्यामध्ये आपण बघितले। त्यामुळे माझं असं मत आहे की सेवाग्राम आणि सेवाग्रामच्या आजूबाजूचा काही एरिया हा आयडेंटिफाय करून त्या परिसरामध्ये दारूबंदी असली ठीक आहे, परंतु बाकी इतर जिल्ह्यामध्ये दारूबंदी जी शासनाने लावली आहे ती उचलली तरी काही त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटतं। दारूबंदी हटवण्याची अमर काळेंनी केलेल्या मागणीचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर खासदार महोदयांनी 360 अंश कोनातून घुमजाव केला। दारूबंदी हटवण्याबाबत केलेले ते वक्तव्य नैराश्यातून आणि उपरोधिक असल्याचा दावा खासदार अमर काळेंनी केला। वर्ध्यात दारूबंदी कठोरपणे राबवली जात नाही, त्यामुळे असं वक्तव्य केल्याचं अमर काळेंचं म्हणणं आहे। स्टेटमेंट होतं, ते स्टेटमेंट अतिशय नैराश्य भावनेतून मी केलेलं होतं, हे मी स्पष्ट करतो। पहिले जे नैराश्य आलंय त्या भावनेतून मी हे स्टेटमेंट केलेलं होतं, कारण की दारूबंदी 1974 पासून रेकॉर्डवर आहे या जिल्ह्यामध्ये, परंतु खुलेआम जिल्ह्यामध्ये दारू भेटते, चौकात दारू भेटते, लहान लहान पोरं या दारूच्या व्यवसायामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आपल्याला पाहायला भेटत आहे। आणि एक सामाजिक वातावरण जे दूषित होत आहे तो आपल्या सर्वांच्या समोरचा एक गंभीर प्रश्न आहे। चंद्रपुरातील दारूबंदी हटवण्यासाठी अशीच राजकीय मोहीम चालवण्यात आली। चंद्रपुरातील त्या मोहिमेमुळे कुणाचं तरी कोट कल्याण झालं होतं। दारूबंदीमुळे महसूल बुडतोय वगैरे हे तोटे सांगण्याऐवजी दारूबंदीचे फायदेही कधीतरी खासदारांनी सांगितले असते तर बरं झालं असतं। 24 तासांआधी जे खासदार महोदय दारूबंदी उठवण्याची आग्रही भूमिका मांडत होते त्यांचं 24 तासानंतर मतपरिवर्तन झालं, हा गांधीबाबांच्या विचारांचा प्रभाव तर नाही आहे ना। मिलिंद अंडे, झी 24 तास, वर्धा।